नमस्कार. आज आपल्याकडे एक खूप इंटरेस्टिंग केस स्टडी आहे. डोंबिवलीमध्ये प्रत्युष नावाच्या एका ब्रँडचं पहिलं मेगा स्टोअर उघडलं आणि आपल्याकडे आहे त्या कार्यक्रमाच्या व्हिडिओची स्क्रिप्ट. आता वरवर पाहता ही एका साध्या दुकानाच्या उद्घाटनाची गोष्ट वाटते की नाही, पण आपण या स्क्रिप्टच्या प्रत्येक ओळीचं, प्रत्येक शब्दाचं विश्लेषण करणार आहोत, कारण मला खात्री आहे की या साध्या दिसणाऱ्या कार्यक्रमामागे एक मोठी, विचारपूर्वक आखलेली व्यावसायिक रणनीती लपलेली आहे. चला या जरा खोलात शिरून बघूया की यामागचं नेमकं गणित काय आहे. अगदी. आणि माहिती आहे, असं कार्यक्रमांमध्ये छोट्या छोट्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. त्यांनी कोणते शब्द वापरलेत, कार्यक्रमाची रचना कशी आहे, यातच त्यांच्या मनात काय आहे याचा अंदाज येतो. हे एका डिटेक्टिव्हच्या कामासारखं आहे खरं तर. चला तर मग या प्रत्युष नावाच्या ब्रँडच्या मनात डोकावून पाहूया. चला, सुरुवातच खूप धमाकेदार आहे. स्क्रिप्टमध्ये लिहिलंय एनर्जेटिक म्युझिक, स्टोअरचे बाहेरून शॉट्स, बॅनर, गर्दी आणि मग व्हॉइस ओव्हर येतो, मुंबई, डोंबिवली आणि आजचा दिवस इतिहासात नोंदला जाणार. एक मिनिट, एका दुकानाच्या उद्घाटनाला ऐतिहासिक दिवस म्हणणं हे जरा जास्त नाही का वाटत? हाच तर पहिला क्लू आहे. ऐतिहासिक दिवस हा शब्दप्रयोग जाणीवपूर्वक केलेला आहे. हे ग्राहकांसाठी नाहीये, हे डोंबिवलीच्या नागरिकांसाठी आहे. यामुळे एक भावनिक कनेक्शन तयार होतं. आमच्या शहरात काहीतरी खूप मोठं घडतंय आणि आम्ही त्याचे साक्षीदार आहोत. ही भावना ब्रँडबद्दल एक प्रकारची आपुलकी निर्माण करते. अच्छा, म्हणजे लोकल लेवलला कनेक्ट करण्याचा प्रयत्न. हो. आणि ठिकाणाची निवड, डोंबिवली, हे काही रॅन्डम नाही. हे मुंबईचं एक महत्वाचं उपनगर आहे, जिथे एक मोठा महत्वाकांक्षी मध्यमवर्गीय समाज राहतो. त्यांना गुणवत्ता हवी असते, पण ती परवडणाऱ्या दरात. या वर्गाला आकर्षित करण्यासाठी ऐतिहासिक सारखे मोठे शब्द खूप प्रभावी ठरतात. म्हणजे ही फक्त मार्केटिंगची भाषा नाही, तर एका विशिष्ट ग्राहक वर्गाच्या मानसिकतेचा अभ्यास करून वापरलेली रणनीती आहे. ओके, हे इंटरेस्टिंग आहे. पुढे स्क्रिप्टमध्ये त्यांनी त्यांच्या उत्पादनांबद्दल सांगितले. प्रीमियम साड्या, ट्रेंडी ज्वेलरी, फॅशनेबल पर्स आणि लेटेस्ट कुर्ती. हो, हे शब्द पण खूप विचारपूर्वक निवडलेले वाटतात. नक्कीच. या 4 शब्दांमध्ये त्यांनी त्यांचा संपूर्ण ग्राहक वर्ग सामावून घेतला आहे. साड्या हा शब्द पारंपरिकतेला साथ घालतो, तर प्रीमियम शब्द गुणवत्तेची हमी देतो. म्हणजे ज्यांना पारंपरिक पण दर्जेदार काहीतरी हवंय त्यांच्यासाठी पर्याय आहे. दुसरीकडे ट्रेंडी, फॅशनेबल, लेटेस्ट हे शब्द तरुण पिढीला आकर्षित करतात, ज्यांना सतत नवीन काहीतरी हवं असतं. बरोबर. यातून ते एक संदेश देत आहेत, आम्ही एकाच छताखाली सगळ्या पिढ्यांची आणि सगळ्या प्रकारच्या आवडीनिवडींची काळजी घेतो. ते फक्त उत्पादन नाही विकत आहेत, तर एक वन स्टॉप फॅमिली फॅशन डेस्टिनेशन ही ओळख निर्माण करत आहेत. म्हणजे प्रत्येकासाठी काहीतरी आहे, ही कल्पनाच खूप आकर्षक आहे. पण केवळ चांगली उत्पादनं असून भागत नाही. लोकांना दुकानापर्यंत आणावं लागतं. त्यासाठी त्यांनी काय केलं? स्क्रिप्टमध्ये पुढे ग्राहकांच्या प्रतिक्रियेबद्दल सांगितलं आहे. तिथे लिहिलंय की आकर्षक ऑफर्समुळे महिलांनी प्रचंड गर्दी केली होती. आणि मग एक वाक्य आहे जे मला खूपच महत्त्वाचं वाटतं. खरंच सांगायचं तर डोंबिवलीमध्ये आज फॅशनचा उत्सव साजरा झाला. उत्सव, सेल किंवा डिस्काउंट नाही, तर उत्सव. यात काय फरक आहे? खूप मोठा फरक आहे. सेल हा शब्द व्यवहाराशी निगडीत आहे. तो आपल्याला किंमत कमी झाल्याची आठवण करून देतो. पण उत्सव हा शब्द भावनांशी जोडलेला आहे. तो आनंद, एकत्र येणं, सेलिब्रेशन या भावना जागृत करतो. जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीला उत्सव म्हणता, तेव्हा तुम्ही ग्राहकांना केवळ खरेदीसाठी नाही, तर एका अनुभवाचा भाग होण्यासाठी आमंत्रित करता. लोक उत्सवात आनंदाने सामील होतात. ते एकट्याने नाही, तर मित्रमैत्रिणींसोबत, कुटुंबासोबत येतात. यामुळे खरेदी ही एक व्यक्तिगत क्रिया न राहता एक सामाजिक सोहळा बनते. आणि याचाच पुढचा भाग म्हणजे स्क्रिप्टमधला उल्लेख. लोक खरेदी करत होते, सेल्फी काढत होते आणि या क्षणांना कॅमेऱ्यात कैद करत होते. आजच्या जगात हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे त्यांनी असं वातावरण तयार केलं जिथे लोकांना फोटो काढून सोशल मीडियावर टाकावेसे वाटतील. ही तर फुकटातली जाहिरात झाली. अगदी तसंच. यालाच युजर जनरेटेड कंटेंट म्हणतात. ब्रँड स्वतः पैसे खर्च करून जाहिरात करण्याऐवजी ग्राहकांनाच स्वतःचे प्रवर्तक बनवत आहे. जेव्हा एखादी आनंदी ग्राहक स्टोअरमधला सेल्फी तिच्या सोशल मीडियावर टाकते, तेव्हा ती तिच्या शेकडो मित्रमैत्रिणींना एक अप्रत्यक्ष शिफारस करत असते. हे बघा, मी इथे आहे आणि मला खूप मजा येतेय, असं काहीसं. बरोबर. कोणत्याही मॉडेल किंवा अभिनेत्याने केलेल्या जाहिरातीपेक्षा या शिफारशीचा प्रभाव खूप जास्त असतो. पण यात एक धोका पण आहे की नाही?
जर ग्राहकांना अनुभव आवडला नाही तर हेच युजर जनरेटेड कंटेंट ब्रँडच्या विरोधात जाऊ शकतं. हो, म्हणजे ही एक दुधारी तलवार आहे. बरोबर. याचा अर्थ उत्सव म्हणून घोषित करण्यासाठी त्यांना त्यांच्या सर्व्हिस आणि अनुभवावर प्रचंड आत्मविश्वास असणार. अगदी. हा एक मोजून मापून उचललेला धोका आहे. जर तुमचा उत्सव यशस्वी झाला तर तुम्हाला मिळणारा फायदा प्रचंड असतो, पण जर तो फसला तर नुकसानही तितकंच मोठं असतं. म्हणूनच ऑफर्स, सजावट, गर्दीचं नियोजन आणि स्टाफचं वागणं या सगळ्याची पूर्वतयारी करावी लागते. या स्क्रिप्टवरून तरी दिसतंय की त्यांची तयारी पक्की होती. तर मग ग्राहकांसाठी हा एक उत्सव होता हे तर स्पष्ट झालं, पण मला वाटतं हा उत्सव फक्त ग्राहकांपुरता मर्यादित नव्हता, बरोबर? कारण या स्क्रिप्टमध्ये आलेल्या पाहुण्यांची यादी पाहिली की कथेला एक वेगळंच वळण मिळतं. हो, इथेच खरी गंमत सुरू होते. स्क्रिप्टमध्ये काही प्रमुख पाहुण्यांची नावं आहेत. ऐका. डिस्ट्रीब्युटर कंपनीचे राहुल सर, ठीक आहे, हे समजू शकतं. ज्वेलरी पार्टनर राजेश सर, हेही ठीक आहे, पण पुढची नावं ऐका. डायमंड डिरेक्टर स्वाती सुतार मॅडम आणि स्टार डिरेक्टर दीपाली गिरी मॅडम. थांबा, डायमंड डिरेक्टर, स्टार डिरेक्टर ही कुठल्या दुकानातली पदं नाहीत. हे काहीतरी वेगळंच प्रकरण वाटतंय. तुम्ही अगदी बरोबर मुद्दा पकडला आहे. ही पदं पारंपरिक रिटेल व्यवसायातली नाहीत. डायरेक्टर आणि त्यातही डायमंड, स्टार यांसारखी रँकिंग सिस्टम ही नेटवर्क मार्केटिंग किंवा डायरेक्ट सेलिंग मॉडेलमध्ये वापरली जाते. म्हणजे या मॉडेलमध्ये लोक केवळ उत्पादनं विकत नाहीत, तर ते त्यांच्या हाताखाली इतर विक्रेत्यांची टीम तयार करतात. त्यांच्या आणि त्यांच्या टीमच्या कामगिरीनुसार त्यांना वेगवेगळी पदं आणि कमिशन मिळतं. अरे देवा, म्हणजे हा फक्त एक फॅशन स्टोअर नाहीये, यामागे एक पूर्णपणे वेगळं बिझनेस मॉडेल आहे. आणि म्हणूनच स्क्रिप्टमध्ये पुढे लिहिलंय की कार्यक्रमाला अनेक डिस्ट्रीब्युटर आणि न्यू गेस्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते. बरोबर. आणि त्यापुढील वाक्य आहे, नवीन लोक, नवीन संधी आणि प्रत्युष परिवारात सामील होण्याचा उत्साह हे सगळं पाहायला मिळालं. आता या नवीन संधी आणि प्रत्युष परिवार या शब्दांचा अर्थ लागतोय. एक्झॅक्टली. ते न्यू गेस्ट म्हणजे फक्त ग्राहक नव्हते, तर ते संभाव्य व्यावसायिक भागीदार होते. अगदी बरोबर. आता चित्र पूर्ण स्पष्ट होतंय. हे उद्घाटन एकाच वेळी 2 वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांसाठी होतं. एक सामान्य ग्राहक ज्यांना आकर्षक ऑफर्स आणि उत्सवाच्या वातावरणाने खेचून आणलं गेलं, आणि दुसरे संभाव्य डिस्ट्रीब्युटर्स किंवा टीम मेंबर्स ज्यांना या कार्यक्रमाची भव्यता, गर्दी आणि उत्साह दाखवून या नवीन संधीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी प्रभावित करायचं होतं. आणि परिवार हा शब्द तो इथे खूप महत्वाचा आहे. तो एक विश्वास आणि सुरक्षितेचं वातावरण निर्माण करतो, जे अशा नेटवर्क आधारित व्यवसायात लोकांना जोडण्यासाठी खूप आवश्यक असतं. म्हणजे हे मेगा स्टोअर फक्त एक विक्री केंद्र नाही, तर त्या नेटवर्कसाठी एक प्रकारचं एक्सपिरियन्स सेंटर किंवा रिक्रुटमेंट हब आहे, जिथे नवीन लोकांना केवळ उत्पादनं नाही तर यशाचं एक चित्र दाखवलं जात होतं. हो. बघा, आमचा ब्रँड किती यशस्वी आहे, किती लोक जोडले गेले आहेत. तुम्हीही या परिवाराचा भाग बनून यशस्वी होऊ शकता. हा छुपा संदेश त्या न्यू गेस्टना दिला जात होता. वा. हो, आणि या मॉडेलमध्ये एका भौतिक दुकानाला खूप महत्त्व आहे. अनेकदा नेटवर्क मार्केटिंग व्यवसायांवर लोकांना पूर्ण विश्वास बसत नाही, कारण ते अमूर्त वाटतात. पण इथे डोंबिवलीसारख्या मुख्य ठिकाणी एक मोठं चकचकीत मेगा स्टोअर उघडून प्रत्युषने एक विश्वासार्हता निर्माण केली आहे. अच्छा. ते सांगत आहेत की आम्ही फक्त हवेत बोलत नाही, हे बघा, आमचं जमिनीवरचं अस्तित्व. हे दुकान त्या संपूर्ण नेटवर्कसाठी एक क्रेडिबिलिटी अँकर म्हणजे विश्वासार्हतेचा आधारस्तंभ बनतं. आता या सगळ्या माहितीच्या आधारावर जेव्हा स्क्रिप्टच्या शेवटी ब्रँड स्वतःची ओळख, गुणवत्ता, विश्वास आणि महिलांना सक्षम बनवणारी संधी अशी करून देतो, तेव्हा त्याचा अर्थ खूप खोलवर जातो. हे फक्त एक मार्केटिंग स्लोगन नाहीये. नाही, हे त्यांचं संपूर्ण बिझनेस मॉडेलचं सार आहे. गुणवत्ता आणि विश्वास हे त्यांच्या उत्पादनांद्वारे आणि भौतिक स्टोअरद्वारे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आहे. आणि महिलांना सक्षम बनवणारी संधी हा संदेश त्यांच्या नेटवर्क मार्केटिंगच्या भागाला उद्देशून आहे, जिथे ते लोकांना, विशेषतः महिलांना, आर्थिक स्वातंत्र्याचा मार्ग दाखवत आहेत. एकाच वाक्यात त्यांनी त्यांचे दोन्ही उद्देश एकत्र बांधले आहेत. म्हणजे जर आपण या सगळ्याला एकत्र करून पाहिलं तर डोंबिवलीतील हे उद्घाटन म्हणजे एकाच वेळी अनेक गोष्टी साधण्याचा प्रयत्न होता. बरोबर. एका मोठ्या बाजारपेठेत प्रवेश करणे. 2. ऑफर्स देऊन पहिल्याच दिवशी मोठी विक्री करणे. 3. उत्सव आणि परिवार या संकल्पना वापरून ग्राहकांशी आणि संभाव्य भागीदारांशी भावनिक नातं जोडणे. आणि 4.
त्याच कार्यक्रमाचा उपयोग आपल्या व्यावसायिक नेटवर्कचा विस्तार करण्यासाठी एक प्रभावी साधन म्हणून करणे. हे एका तिकिटात 4 शो पाहण्यासारखं आहे. बरोबर? तुम्ही ते उत्तम प्रकारे सारांशित केलं आहे. ही केवळ एका दुकानाचं उद्घाटन नाही, तर ही एक अत्यंत सुनियोजित बहुस्तरीय मोहीम आहे. प्रत्येक तपशील, प्रत्येक शब्द आणि प्रत्येक पाहुणा या मोठ्या योजनेचा एक भाग आहे. आणि महिला सक्षमीकरण हा संदेश. हो, तो त्यांच्या या दुहेरी मॉडेलला एक नैतिक आणि भावनिक आधार देतो, जो आजच्या काळात खूप प्रभावी ठरू शकतो. तर या विश्लेषणातून हे स्पष्ट होतं की डोंबिवलीतील प्रत्यूष मेगास्टोअरचं उद्घाटन हे केवळ एक स्थानिक कार्यक्रम नव्हतं. त्यामागे विक्री, ब्रँडिंग, सामुदायिक प्रतिबद्धता आणि व्यवसाय विस्ताराची एक ठोस आणि अत्यंत हुशार योजना होती, जी आपल्याला फक्त वरवर पाहून कधीच समजली नसती. आणि या माहितीच्या आधारे विचार करण्यासारखा एक अंतिम मुद्दा असा आहे की या व्हिडिओ स्क्रिप्टच्या शेवटी लोकांना चॅनलला सबस्क्राईब करण्याचे आवाहन केले आहे. कशासाठी? तर नवीन अपडेट्स, ऑफर्स आणि मेगास्टोअर ओपनिंगबद्दल माहिती मिळवण्यासाठी. ओके. इथे मेगास्टोअर ओपनिंग हा शब्द अनेक वचनी वापरला आहे. ओपनिंग्स. हो का? हो, हा एकच शब्द त्यांच्या भविष्यातील योजनेबद्दल खूप काही सांगून जातो. विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की अशा प्रकारे एका स्थानिक कार्यक्रमाच्या माध्यमातून एक ब्रँड आपल्या मोठ्या राष्ट्रीय किंवा राज्यस्तरीय महत्त्वाकांक्षा लोकांपर्यंत किती हुशारीने पोहोचवतो. हा एकच शब्द सांगतो की डोंबिवली ही फक्त सुरुवात आहे. आमचं ध्येय खूप मोठं आहे. आणि हाच संदेश ते त्यांच्या संभाव्य व्यावसायिक भागीदारांना देत आहेत. एका वाढत्या साम्राज्याचा सुरुवातीपासून भाग